हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, एक नवीन अपडेट घेऊन आलो आहे. लातूर जिल्ह्यामध्ये वॅकन्सी आहे मित्रांनो, अंगणवाडीची वॅकन्सी आहे मित्रांनो. अंगणवाडीचे जे हेल्पर असतात, ज्याला आपण मदतनीस म्हणतो, त्यांची ही वॅकन्सी निघालेली आहे. पहा व्हिडिओ पूर्ण पहा. जर नवीन असताल चॅनलला तर सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि तुमच्या जे कोणी जवळचे असतील ज्यांनी अंगणवाडीमध्ये भरण्याची इच्छा आहे त्यांना व्हिडिओची लिंक शेअर करा. आणि आपल्या व्हॉट्सअपची जे लिंक आहे ती आपण या चॅनलच्या डिस्क्रिप्शनमध्ये ठेवतो. जर तुम्हाला हे PDF पाहिजे असेल तर तुम्ही त्या डिस्क्रिप्शनमधून जॉईन होऊन आपल्या ग्रुपमधून ही लिंक घेऊ शकता मित्रांनो. ठीक आहे, तर पहा व्हिडिओ पहा पूर्ण मित्रांनो. बालविकास प्रकल्प अधिकारी नगरी जिल्हा लातूर, जिल्हा अंतर्गत लातूर जिल्ह्यातील ही भरती आहे मित्रांनो. लातूर जिल्ह्यामधील जी काही अंगणवाडीच्या सेविका आहेत त्यांच्यासाठी ही भरती आहे. दिनांक 9 तारखेचा ही जाहिरात आलेली आहे. पहा विषयामध्ये काय सांगितलं आहे, अंगणवाडी मदतनीस मानधनी भरती 2025 सूचना प्रसिद्ध करण्याबाबत. मानधनी भरती असणार आहे, याचा अर्थ मानधन देऊन याच्यामध्ये भरती केली जाणार आहे. ठीक आहे, तर पहा अंगणवाडी मदतनीस म्हणजे हेल्परची पोस्ट असते ही. ठीक आहे, तर पहा याच्यामध्ये काय सांगितलं आहे, वरील विषय अनुसरून सादर करण्यात येते की महिला व बालविकास कल्याण जे त्याच्यामध्ये सेवा योजनेअंतर्गत नागरी लातूर जिल्हा कार्यालयाचे अंगणवाडी मदतनीसचे रिक्त पदे भरण्याबाबत शासन निर्देश प्राप्त झाले आहेत. आता यांच्या शासनाचे निर्देश प्राप्त झालेले आहेत, तर आता यांना ही वॅकन्सी भरायची आहे मित्रांनो. ठीक आहे, तर पायाच्यामध्ये काय सांगितलं आहे, त्यानुसार अंगणवाडी मदतनीसचे रिक्तबाबत शैक्षणिक पात्रता अटी शर्ती याच्यामध्ये दिलेले आहेत. ठीक आहे, तर पायाच्यामध्ये काय सांगितलं आहे, पूर्ण तुम्हाला संकेतस्थळावर जे याची वेबसाईट आहे त्या वेबसाईटवर तुम्हाला PDF पण भेटून जाईल. वेबसाईट ही असणार आहे laturgovernment.in. ह्या वेबसाईटवर तुम्हाला PDF भेटून जाईल. हे प्रसिद्धीचा दिनांक आहे 16. तर ऑलरेडी PDF अपलोड झालेली आहे वेबसाईटवर, तुम्ही तिथून पण घेऊ शकता किंवा आपल्या व्हॉट्सअपच्या चॅनलच्या लिंकनुसार तिथून पण ग्रुपमधून पण भेटून जाईल. तर चालू झाल्यापासून 16 तारखेपासून 10 दिवसामध्ये हे तुम्हाला हे लिंक ओपन असणार आहे. 30 तारखेला हे सायंकाळी 5 पर्यंतचं जाहिरात अपलोड करण्याची लास्ट डेट असणार आहे. याच्यामध्ये परत दिलेलं आहे, अर्ज स्वीकारण्याची कालावधी दिनांक 16/4/2025 ते 30/4/2025 सायंकाळी 5 वाजेपर्यंत. तर या कालावधीमध्ये तुम्हाला जर अर्ज भरायचा असेल तर तुम्ही या कालामध्ये जाऊन तुम्ही भरू शकता. आणि अर्ज कुठे भरायचा आहे हे त्याचा ॲड्रेस पहा. अर्ज मिळवण्याचे स्वीकारण्याचे स्थळ बालविकास प्रकल्प अधिकारी नागरी जिल्हा लातूर, त्रिमूर्ती भवन, उदय पेट्रोल पंप जवळ, बँक ऑफ इंडियाच्या वर पहिला मजला, बार्शी रोड, लातूर. हे ॲड्रेस पूर्ण लिहून घ्या. जर तुम्ही फॉर्म भरणार असाल तर पहा हे पूर्ण ॲड्रेस आहे मित्रांनो. ॲड्रेसमध्ये तुम्हाला जाऊन हा पूर्ण फॉर्म भरायचा आहे अंगणवाडी हेल्परचा. त्यानंतर पहा आपल्याला कुठे कुठे आहेत काय नाही पुढच्या गोष्टी पहा याच्यामध्ये. तर जे वॅकन्सी आहे ती कुठे निघालेली आहे पहा. अनुक्रमांक लातूर जिल्ह्यातील नागरिक कुठल्या वॅकन्सी आहेत त्या, त्यानंतर मदतनीस व रिक्त पदे किती वॅकन्सी आहेत आणि रिक्त असलेल्या अंगणवाडी क्रमांक. जी कोणती अंगणवाडी असते त्याला पूर्ण शासनाचा एक सिरियल नंबर असतो, त्या सिरियल नंबरनुसारच अंगणवाडी फिल केली जाते. हे अंगणवाडीचे सिरियल नंबर आहेत पहा याच्यामध्ये. या सिरियल नंबरनुसारच अंगणवाडीचे आयडेंटिफिकेशन असते. तर पहा नगर परिषद निलंग्यामध्ये एक अंगणवाडी आहे, तिचा सिरियल नंबर आणि एक वॅकन्सी. त्यानंतर नगरपंचायत देवणीमध्ये पण एक आहे वॅकन्सी, जळकोटमध्ये एक वॅकन्सी आहे, अहमदपूरमध्ये एक वॅकन्सी आहे, नगरपंचायत शिरूर आनंदपाळमध्ये एक वॅकन्सी आणि नगरपंचायत रेणापूरमध्ये एक वॅकन्सी. तर अशा प्रकारे मित्रांनो टोटल 6 वॅकन्सी आहेत मित्रांनो, जे नगरपंचायत अंतर्गत तुम्हाला हेड ऑफिसमध्ये तुम्हाला हे भेटायचं आहे. ठीक आहे, तर याच्यामध्ये टोटल 6 वॅकन्सी, 6 ह्याचे ID कार्ड आणि काही शर्ती व अटी आहेत. तर खालीलप्रमाणे आपण शर्ती व अटी पाहून घेऊ. तर पहिली शैक्षणिक पात्रतामध्ये काय सांगितलं आहे, अंगणवाडी मदतनीस पदासाठी उमेदवार किमान 12वी उत्तीर्ण असणं आवश्यक आहे. तर जे कोणी फॉर्म भरणार आहे त्यांचं 12वी असणं खूप गरजेचं आहे. 12वी नसेल तर फॉर्म भरू शकत नाही. त्यानंतर नेक्स्ट आहे पहा, याच्यामध्ये वास्तव्याची अट स्थानिक रहिवासी अट, म्हणजे तुम्ही जे कोणी फॉर्म भरणार आहेत त्या तालुक्यामधले असणं गरजेचं आहे. जर तुम्ही निलंग्यामध्ये असतील तर निलंग्यामध्येच फॉर्म भरू शकता. देवणी, जळकोट, अहमदपूर, रेणापूर आणि शिरूर आनंदपाळ. तर या ठिकाणचे रहिवासी असताल तरच भरून तुम्ही प्रॉपर त्या याच्यामध्ये असणं गरजेचं आहे. तेव्हाच तुम्हाला हा फॉर्म स्वीकारला जाईल, अन्यथा तुमचा फॉर्म स्वीकारला जाणार नाही. नगर परिषद अध्यक्ष, नगरसेवक यांच्या रहिवासी प्रमाणपत्र गृहीत धरले जाणार नाहीत, हे एक महत्त्वाचं आहे. तसेच आधार कार्ड, शिधापत्रिका रहिवासी पुरावा म्हणून गृहीत धरले जाणार नाहीत. उमेदवार विवाहित असल्यास रहिवासी प्रमाणपत्र हे विवाह झाल्यानंतर तारखेचे जोडावे. तर हे काही महत्त्वाचे पॉईंट आहेत. फॉर्म भरत असाल तर हे पॉईंट तुम्ही लक्षात देऊन पाहणं खूप गरजेचं. वयाची अट पहा काय दिली, 18 वर्ष ते 35 वर्षापर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकता. 18 ते 35 याच्यामध्ये वयाची अट आहे मित्रांनो.
त्यानंतर नेक्स्ट आहे लहान कुटुंब प्रतिज्ञापत्र. हे एक महत्त्वाचं असतं आहे. लहान कुटुंब प्रतिज्ञापत्र म्हणजे स्मॉल फॅमिली नॉर्म्स म्हणून एक सर्टिफिकेट असतं आहे. तुम्हाला हे 2 लेकरं असणं त्याच्यापेक्षा जास्त जर असतील तर तुम्ही ते फॉर्म भरण्यासाठी योग्य नाही. त्यासाठी तुम्हाला 2 किंवा 2पेक्षा कमी असले तर तुम्ही फॉर्म भरू शकता. आणि जर भविष्यामध्ये तुम्ही जर 2पेक्षा जास्त ठेवताल तर तुम्हाला त्यावेळेस तुम्हाला जॉबमधून काढण्यात येईल. त्यासाठी तुम्हाला अगोदरच एक करारपत्र म्हणून एक बॉन्ड असतो किंवा एक फॉर्म असतो, त्याच्यावर तुम्हाला हा फॉर्मवर भरून वगैरे लिहून द्यायचं असते, सही वगैरे करून तुम्हाला सबमिट करायचं असते. त्यानंतर भाषेचे ज्ञान. भाषेच्या ज्ञानमध्ये तुम्हाला ज्या ठिकाणी फॉर्म भरणार आहेत त्या ठिकाणी 50पेक्षा जास्त लोकसंख्या मुलांची जी आहे त्या भाषेवरच तुम्हाला जास्त प्राधान्य दिलं जाईल. जर त्या ठिकाणी एखादी मराठी भाषेचे विद्यार्थी 50पेक्षा जास्त असतील तर मग तुम्हाला त्या ठिकाणी मराठी भाषा जे बोलणार आहे त्याच कर्मचाऱ्याला जास्त प्राधान्य देण्यात येईल फॉर्म भरण्यासाठी. त्यानंतर उमेदवार विधवा जर असेल तर उदाहरणामध्ये एखादी उमेदवार विधवा असेल तर त्यासाठी काय, नगरपालिका, नगरपरिषद किंवा नगरपंचायत यांच्याकडील किंवा सक्षम अधिकारी यांच्याकडील पतीचे मृत्यू प्रमाणपत्र तुम्हाला आहे म्हणून तुम्ही एक मृत्यू प्रमाणपत्र जोडणं बंधनकारक आहे. ते बंधनकारक तुम्ही असल्यावर तुम्ही हे जोडायला पाहिजे. त्यानंतर उमेदवार अनाथ असल्यास याच्यामध्ये पण काय सांगितलं आहे, शासन निर्णयानुसार उमेदवार जर अनाथ आहे, विभागीय उपायुक्त महिला व बालविकास यांचे अनाथ प्रमाणपत्र पण जोडावे लागतील तुम्हाला. मागासवर्ग असतील तर त्याची तुमची जी कोणती कास्ट आहे ती व्हेरीफाईड कास्ट तुमची त्या ठिकाणी जोडावे लागेल. त्यानंतर नेक्स्ट दिलं आहे, शासकीय यंत्रणेतील अंगणवाडी सेविका किंवा मदतनीस पदावर काम केल्याचा अनुभव ग्राह्य धरला जाईल. जर तुम्ही अगोदर याच्यामध्ये कुठे काम केलं असेल अंगणवाडीमध्ये वगैरे तर तुम्हाला जास्त प्राधान्य देण्यात येईल, जेणेकरून तुमची हे लवकर लागण्याची शक्यता आहे. जर तुम्ही असं कुठे काम केलं असेल अंगणवाडीमध्ये अगोदर वगैरे थोड्या वर्षासाठी वगैरे तर ते तुमचं इथं जास्त फायदेशीर ठरेल. त्यानंतर बदलीचं धोरण. तर शासनामध्ये अंगणवाडीचं बदलीचं धोरण कधीच नसते, कारण अंगणवाडी ही एका विशिष्ट जागेसाठी त्या ठिकाणचीच रहिवाशी असणं गरजेचं असते. त्यामुळे तुम्हाला अंगणवाडीचं धोरण लागू होत नाही. तर याच्यामध्ये पण तसं दिलेलं आहे पद असल्यामुळे कर्मचारी एककी पद असल्यामुळे ती स्थानिक रहिवाशी असावी ही केंद्र शासनाची मार्गदर्शक सूचना विचारता घेता अंगणवाडी कर्मचाऱ्यांची बदलीची कोणतेही प्रावधान राहणार नाही. याच्यामध्ये बदली कधीच होणार नाही मित्रांनो. त्यानंतर तुम्हाला अर्जासोबत जोडायच्या प्रमाणपत्राची माहिती ह्याच्यामध्ये पूर्ण प्रमाणपत्र दिलेले आहेत. तर त्यानुसार तुम्हाला जन्मतारखेचा पुरावा वगैरे अशा प्रत्येक जे काही डॉक्युमेंट लागणार आहेत ते तुम्हाला व्यवस्थित PDF पाहून तुम्हाला हे पूर्ण सबमिट करायचं. त्यानंतर निवड कार्यपद्धती. तर निवड कार्यपद्धतीची अशी आहे की याच्यामध्ये एक्झाम वगैरे काहीच होणार नाही. तुम्हाला जे काही तुम्ही डॉक्युमेंट देणार आहेत, जर उच्च शिक्षित असाल तर जास्त चान्सेस आहेत लागण्याचे, तशाप्रमाणे तुम्ही भरू शकता. याच्यामध्ये डायरेक्ट निवड होणार आहे, एक्झाम वगैरे काही होणार नाही मित्रांनो. त्यानंतर सेवा समाप्ती व वयाची अट. जर तुम्ही याच्यामध्ये शासकीय याच्यामध्ये कर्मचाऱ्याची सेवा वयाची अट जी आहे ती 60 वर्षापर्यंत आहे. त्या अगोदर जर काही झालं वगैरे तरच तुम्ही सेवा समाप्त होऊ शकते, अन्यथा तुम्ही 60 वर्षापर्यंत ही सेवा करू शकता. याच्यामध्ये दिलेलं आहे 30/11/2018च्या शासन निर्णयानुसार नियुक्ती होणाऱ्या अंगणवाडी मदतनीस यांची सेवा वयाच्या 60 वर्ष पूर्ण होईपर्यंत किंवा त्या शारीरिकदृष्ट्या काम करण्यास सक्षम नसल्यास यापैकी जे आधी घडेल तोपर्यंत सेवा सुरू ठेवण्यात येईल. कागदपत्र पडताळणी. त्यानंतर भरतीपत्र व्यवहार आणि महत्त्वाची सूचना. महत्त्वाच्या सूचनामध्ये काय दिलं आहे, 2/2/2023 महिला बालनुसार 30/1/2015 नियुक्ती गुणवत्ता यादीनुसार करण्यात येणार आहे. याकरता म्हणजे जे नियमानुसार ते होणार आहे असं त्यांच्यामध्ये सांगणं. अर्जाचा कालावधी 16/4/25 ते 30पर्यंत पूर्ण कालावधी असणार आहे. यामध्येच तुम्हाला या ॲड्रेसवर जाऊन तुम्हाला सबमिट करायचं आहे. 16/4/2025 ते 30/4/2025 संध्याकाळी 5 वाजेपर्यंत असेल पूर्ण वेळ. आणि अर्ज कुठं ठेवायचा, तुम्हाला कुठं सबमिट करायचं आहे, बाल विकास प्रकल्प अधिकारी जिल्हा लातूर या ठिकाणी तुम्हाला पूर्ण फॉर्म सबमिट करायचा आहे मित्रांनो. हा अशा प्रकारचा अर्ज आहे. अर्ज तुम्हाला PDF मधून हे डाउनलोड करून घ्यावं लागेल किंवा आपल्या वेबसाईटवरून या गव्हर्नमेंटच्या वेबसाईट लातूरच्या पण तुम्हाला भेटून जाईल. स्मॉल फॅमिली नॉर्मचं ॲप्लिकेशन. तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. परत एकदा या व्हिडिओचं एक कॉन्क्लूज सांगून टाकतो तुम्हाला एक ॲब्स्ट्रॅक्ट टाईपमध्ये शॉर्टमध्ये. ही पूर्ण अंगणवाडीची भरती. याच्यामध्ये 6 वॅकन्सी येतं. 6 वॅकन्सीमध्ये तुम्हाला 6 तालुक्यामध्ये वॅकन्सी येतं. तुम्हाला लातूरमध्ये हे फॉर्म सबमिट करायचा आहे आणि याच्यामध्ये 60 वर्षापर्यंत तुम्ही जॉब करू शकता. परमनंट वॅकन्सी नाही आहे, बदलीचं धोरण पण नाही आहे, याच्यामध्ये एक्झाम पण होणार नाही आहे.
त्यानंतर तुम्ही जे डॉक्युमेंट देताल त्या डॉक्युमेंटच्यानुसार तुमची निवड केली जाईल आणि याची सॅलरी याच्यामध्ये फिक्स नाही आहे, जे ठरवेल शासन त्यानुसारच सॅलरी असणार आहे आणि शेवटची तारीख याची 30/4/2025 असणार आहे. त्याआधी तुम्ही फॉर्म भरून घ्या. धन्यवाद मित्रांनो.